लग्न जुळवताना पत्रिका पाहणं किती महत्त्वाचं आहे आणि जर एखाद्याने पत्रिका न पाहता लग्न जुळवलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? समजा वधूवरांच्या कुंडलीमध्ये समान नाडी असेल तर वधू सुद्धा त्याच दोषाशी ग्रहित आहे आणि वर सुद्धा त्याच दोषाने दूषित आहे. तर समान शारीरिक दोष असलेल्या वधूवरांचं लग्न झाल्यानंतर त्याचा थेट संबंध आरोग्याशी, संतती होण्याशी येतो. समान नाडी असलेल्या जोडप्यांमध्ये बऱ्याचदा असं होतं की सुरुवातीला जर मुलगी झाली तर बऱ्याचदा दुसरी पण मुलगी होते असंही पाहण्यात आलंय, किंवा पहिला मुलगा झाला तर दुसराही मुलगाच होतो असंही पाहण्यात आलंय, किंवा म्हणजे अपेक्षा नसताना किंवा अनपेक्षितपणे जुळी संतती पण राहण्यात आली आहे असं पण झालंय. आणि काही अधिक प्रमाणात असं आहे की संततीला विलंब पण झालाय. 36 गुण जुळालेले विवाह सुद्धा तुटलेले आहेत. 36 गुण जुळलेल्या विवाहांमध्ये सुद्धा फार मोठे मोठे क्लॅशेस आहेत. मूवीज मध्ये किंवा सिरियल्स मध्ये तर ह्या गोष्टी खूप अशा दाखवल्या जातात की मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे म्हणजे लग्नानंतर तिच्या पार्टनरवर कदाचित जीव जाईपर्यंत अडचणी येऊ शकतात. तर हे नेमकं काय असतं आणि मंगळ दोष असेल तर तो दूर कसा करता येतो? मंगळ आणि राहू जेव्हा एकत्र येतात कुंडलीमध्ये त्यावेळेला दुर्बुद्धी वाढत जाते. म्हणजे मंगळ हा ऍक्शन करणार आहे आणि राहू हा दुर्बुद्धी देणार आहे. म्हणजे कित्येक गुन्हेगारांच्या किंवा खूप भांडण तंडे करणाऱ्या व्यक्तींमध्ये, क्रोधी व्यक्तींमध्ये, त्याच्यानंतर अनेक स्वार्थाकडेच झुकणाऱ्या व्यक्तींच्या कुंडल्यांमध्ये मंगळ राहूची युती पाहण्यात आली आहे. शारीरिक रचनेमध्ये शारीरिक वाढ होत असताना मंगळ हा कामवासना प्रधानता देणारा सुद्धा ग्रह आहे. की एका जोडीदाराच्या कुंडलीत मंगळ आहे आणि दुसऱ्या जोडीदाराच्या कुंडलीत मंगळ नाही. जो जोडीदार मंगळ प्रधान आहे असा जोडीदार वैवाहिक जीवनामध्ये, शारीरिक संबंधामध्ये जास्त क्रियाशील असतो. आणि जो जोडीदार मंगळ नसलेला जोडीदार आहे तो जोडीदार कमी पडतो. पत्रिकेतून अधिकतर मुला मुलींना हे जाणून घ्यायचं असतं की त्यांचं लव्ह मॅरेज होणार आहे का अरेंज मॅरेज होणार आहे. तर मग हे कसं समजतं? पत्रिकेत लग्न सहज पद्धतीने जुळण्यासाठी काही उपाय आहेत का? लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा टप्पा असतो. आपण बऱ्याचदा पाहतो की लग्न जुळवताना मुलगा काय करतो, त्याचा पगार किती आहे, त्याच्याकडे प्रॉपर्टी किती आहे, त्याला कोणतं व्यसन नाहीये का, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, याबरोबरच मुलगी काय करते, ती सुसंस्कारी आहे का, तिचं तिच्या कुटुंबियांसोबतचं वागणं कसं आहे, अशा अनेक बाबी तपासून पाहिल्या जातात. याबरोबरच भारतात लग्न जुळवताना एक घटक अतिशय महत्वाचा मानला जातो, ते म्हणजे पत्रिका पाहणं. मुलगा असो मुलगी असो यांचं लग्न जुळवताना त्यांची पत्रिकाही जुळतीये का, त्यांच्या पत्रिकेतील 36 पैकी किती गुण जुळतायत, त्यांच्या पत्रिकेत मंगळ दोष नाहीये का, नाडी दोष नाहीये का, याबरोबरच संतती प्राप्तीसाठी काही अडचणी नाहीयेत का, किंवा भविष्यात त्यांच्या संसारावर नकारात्मक परिणाम होईल अशा काही गोष्टी नाहीयेत का, अशा अनेक बाबी तपासून पाहिल्या जातात. परंतु जर आजच्या काळात आपण पाहायचं झालं तर लग्न जुळवताना पत्रिका पाहणं हे महत्वाचंच आहे का, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. याबरोबरच नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रेम महत्वाचं आहे की ग्रहांची जुळवाजुळव, असंही अनेकांना वाटतं. याच सर्व बाबींवर आजच्या या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयावर आपल्याला सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नांदेडमधील सुप्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक डॉक्टर उमेश गुरुजी सांगवीकर. तसंच सर्वप्रथम आमच्या फिलिंग्स मनातल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार, माझं पूर्ण नाव डॉक्टर उमेश गुरुजी सांगवीकर. मी नांदेडमध्ये असतो. ज्योतिषशास्त्र विषयामध्ये 2014 पासून मी परीक्षा देतोय आणि पुण्यामध्ये ज्योतिष प्रवीण आणि ज्योतिष प्राज्ञ असे 2 परीक्षा मी फलज्योतिष अभ्यास मंडळ संस्थेकडनं मी पूर्ण केल्यात. त्यानंतर उदयपूर राजस्थान येथून महर्षी वैदिक कॉलेज ऑफ ॲस्ट्रॉलॉजी या संस्थेतून माझं ज्योतिषशास्त्री आणि डॉक्टरेट म्हणजेच ज्योतिर्विद्या वाचस्पती ही पदवी मी घेतली आहे. बऱ्याच वर्षापासून 2-3 पिढ्यांचा वारसा आहे. त्या वारशामुळं ज्योतिषशास्त्राचं प्राथमिक ज्ञान, त्यानंतर ज्योतिषशास्त्राबद्दलची आवड हे बालपणापासून ज्याला आपण बाळकडू म्हणतो ते होतंच. परंतु एक ऑथेंटिक लिगली अभ्यासक्रम आणि शासनाच्या अधिकाराखाली येणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या अनेक संस्था ज्योतिषशास्त्राचं शिक्षण देतात.
त्याच्यामध्ये नागपूरचं महर्षी कालिदास विद्यापीठ आहे, त्यानंतर वाराणसी विद्यापीठ आहे. अशा विद्यापीठांमधून सुद्धा अभ्यासक्रम आहेत आणि तसंच काही प्राचीन जुन्या खाजगी संस्थाही आहेत की ज्या त्याच दर्जाचं शिक्षण देतात. त्याच अनेक संस्थांपैकी फलज्योतिष अभ्यास मंडळ संस्था ज्योतिषशास्त्रातली पुण्यातली एक अग्रगण्य संस्था आहे. 1952 पासून मला वाटतं त्याची स्थापना आहे. त्या संस्थेत माझा ज्योतिष प्रवीण आणि ज्योतिष प्राज्ञ कुंडली या विषयामध्ये माझं हे पूर्ण झालंय शिक्षण. ज्योतिषशास्त्राच्या 2 ते 3 शाखा आहेत महत्वाच्या, त्यामध्ये कुंडली हा विषय माझा आहे. ओके. आणि कुंडली या विषयामध्ये माझी डॉक्टरेट कम्प्लीट आहे. तर सर, माझा सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की लग्न जुळवताना सहसा पत्रिका पाहिल्या जातात, वधू आणि वराची पत्रिका जुळून पाहिली जाते. तर लग्न जुळवताना पत्रिका पाहणं किती महत्वाचं आहे, आणि जर एखाद्याने पत्रिका न पाहता लग्न जुळवलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात का? या प्रश्नासोबतच एक महत्वाचा प्रश्न सोबत लागूनच येतो की लग्न जुळवताना पत्रिका पाहणं गरजेचंच आहे का. मग त्याच्यासोबत दुसरा प्रश्न असा येतो की पूर्वीच्या काळी प्रत्येक कुटुंबात प्रत्येक जोडप्यासाठी पत्रिका पाहिलीच जात नव्हती, त्याचं काय होईल, बरोबर. म्हणजे हा दोन्ही प्रश्न एकत्र लागूनच येतात. म्हणजे आपल्याला दोन्ही प्रश्नाची उत्तरं देणं गरजेचं आहे. ज्योतिषशास्त्र आणि आपलं आरोग्य, ज्योतिषशास्त्र आणि आपली मानसिकता यांचा खूप थेट संबंध आहे. पूर्वीचा जो काळ होता तो काळ एकत्र कुटुंब पद्धतीचा होता. घरातल्या घरातला जो कोणी घरधनी आहे आणि घरातला मूळ पुरुष आहे त्यांच्या अधिकाराखाली त्यांच्या मान सन्मानाचा आब राखून घरातल्या स्त्रिया राहायच्या, घरातले संस्कार चांगले राहायचे. आणि आताची जी पिढी आहे त्या पिढीला स्वातंत्र्याची फार मोठी लालसा आहे. आणि स्वातंत्र्याच्या लालसेपोटी मन कुठेतरी स्वैराचाराकडे पण वळू लागलंय. याचा परिणाम असा होतोय की विवाहानंतर जी बंधनं गोड वाटायची ती बंधनं आज गोड वाटत नाहीयेत. आणि यासाठी खूप गरजेचं वाटतंय की आपल्याला कुंडली पाहणं गरजेचं आहे. कारण पूर्वी बऱ्याच स्त्रियांनी अन्याय सहनही केला, बऱ्याच पुरुषांना वैवाहिक जीवनात मोठ्या मोठ्या अडचणीही आल्या, तरीही काही वर्षानंतर टप्प्याटप्प्याने एकमेकांच्या परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर परिस्थितीने त्यांना चांगलं जुळवलंय. पण आजची परिस्थिती अशी आहे की वधूवरांची दोघांचीही वैचारिक तुलना होते, जर आणि तरची भाषा होते. म्हणजे तू जीव लावलास तर मी जीव लावेन, किंवा तू काही माझ्यासाठी केलंस तर मी तुझ्यासाठी काहीतरी करेन. ही जर तरची भाषा जर होत असेल तर वैवाहिक जीवनामध्ये जी क्वालिटी असायला पाहिजे, वैवाहिक जीवनाची जी वैचारिक पातळी असायला पाहिजे ती खालवली आहे. मग अशा वेळी नातं नाजूक होत आहे. आणि ह्या नाजूक नात्याला पालकांना पण प्रश्न पडलाय की हे नाजूक नातं टिकवायचं असेल तर आपल्याला पत्रिका पाहणं गरजेचंच आहे. पूर्वीही काही कुटुंबामध्ये जे प्रतिष्ठित कुटुंब आहेत, ज्यांचा वारसा तसा आहे, त्या कुटुंबामध्ये हजारो वर्षापासून ज्योतिषशास्त्राबद्दल माहिती घेऊन लग्न जुळवली जायची. शास्त्र सुद्धा तेच सांगतं की आपल्या मुलीचं लग्न करताना किंवा मुलाचं लग्न करताना कुळ पाहिलं पाहिजे. कुळ याचा अर्थ की समकुलात कन्या दिली पाहिजे, समकुलामध्ये वधू आणि वरांचं शोधन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये वराची काही दोष आहेत ते दोष नसताना असा वर शोधणं गरजेचं आहे. वधूमध्ये काही दोष असतात, असे दोष रहित वधू शोधणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये आरोग्य असेल, त्याच्यामध्ये कुळाची वैचारिक पात्रता असेल, त्यानंतर मानसिकता असेल, या सगळ्या गोष्टी येतात. याचा थेट परिणाम वैवाहिक जीवनावर होतो, सामाजिक जीवनावर होतो आणि कौटुंबिक जीवनावर होतो. आणि आताच्या परिस्थितीचा विचार करता पत्रिका पाहून आरोग्य, दोघांची मानसिकता, ह्या सगळ्या गोष्टीची पात्रता कळते. चांगला अभ्यासक खूप वेगवेगळ्या विषयांवर खोलात जाऊन दोघांची मानसिकता शोधेल, दोघांच्या आरोग्याचे विषय शोधेल. मग त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत. संतती होण्याचा विषय आहे, दोघांच्याही पत्रिकेत काही क्रिटिकल मानसिकता आहे का, दोघांचे विचार जुळतायत का, की दोघांच्याही विचारांमध्ये खूप मोठी तफावत आहे, याचा चांगला शोध घेऊन पत्रिकेवरनं, कुंडलीवरनं चांगला अभ्यास करून ठरवू शकतो की या दोघांची मनं किती जुळतील. त्याच्यामुळे वाटतं की पत्रिका पाहणं हे खूप आवश्यक आहे की ज्याच्यावरनं दोघांचे वैवाहिक जीवन चांगले समृद्ध होऊ शकतं. ओके सर, आता तुमच्या बोलण्यात बऱ्याचदा ज्योतिष आणि आरोग्य यांचा उल्लेख आला, तर ज्योतिष आणि आरोग्याचा नेमका संबंध काय असतो? गुणमेलन आणि ग्रहमेलन हे करत असताना नाडी दोषाचा एक विचार येतो
या नाडीचा थेट संबंध ज्योतिषशास्त्राचा आणि आरोग्याशी येतो. अच्छा. म्हणजे आपण अजून कुंडलीकडे गेलेलोच नाहीये. आपण पंचांगातला गुणमेलन या भागावरतीच बोलूया. गुणमेलनामध्ये नाडी दोषाला किंवा नाडीला सर्वात जास्त मार्क आहेत 36 गुणांपैकी. म्हणजे 8 गुण नाडीच्या ह्याला आहेत नाडीला. जर वधू आणि वरांची नाडी समानच असेल तर तिथे 0 गुण येतात. नाडी भिन्न असायला पाहिजे. आणि नाडी जर समान आली तर 0 गुण येतात. नाडी 3 प्रकारची असते, आद्य नाडी, मध्य नाडी आणि अंत्य नाडी. या तिन्ही नाडीचा संबंध थेट आपल्या शरीराशी आहे. म्हणजे आपल्या शरीरात सुद्धा 3 प्रकारच्या नाडी आहेत की ज्याला आपण इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडी म्हणतो. इडा नाडी आपल्या डाव्या बाजूला असते पुरुषाच्या शरीराच्या, पिंगला नाडी उजव्या बाजूला असते आणि आपल्या मेरुदंडामधून म्हणजे मणक्याच्या खालून सुषुम्ना नाडी वाहते, तिचा प्रवाह वाहतो. इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या 3 नाडी 3 प्रकारचे दोष शरीरामध्ये निर्माण करतात किंवा इंडिकेट करतात. ते असे आहेत की वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष ह्या तिन्ही नाड्या इंडिकेट करतात. जी आद्य नाडी आहे ती वातदोष, मध्य नाडी पित्तदोष आणि अंत्य नाडी वात, पित्त, कफ दोष. समजा वधूवरांच्या कुंडलीमध्ये समान नाडी असेल तर वधू सुद्धा त्याच दोषाशी ग्रहित आहे आणि वर सुद्धा त्याच दोषाने दूषित आहे. समान शारीरिक दोष असलेल्या वधूवरांचं लग्न झाल्यानंतर त्याचा थेट संबंध आरोग्याशी, संतती होण्याशी येतो. असा थेट फक्त नाडीचा संबंध आरोग्याशी आहे. हा झाला बघ नाडीचा. आणि कुंडलीमधले जी 12 भाव आहेत त्या 12 भावांचा संबंध शरीराच्या पूर्ण रचनेशी येतो. 12 राशींचा संबंध शरीराच्या पूर्ण रचनेशी येतो. 12 राशी पूर्ण शरीरावरती आहेत, जसं की डोक्याचा भाग, मेंदूचा भाग, ह्या सगळ्या भागावरती मेष राशीचा अंमल येतो. मग ते इंटरनल पार्ट असो का एक्सटर्नल पार्ट असो. चेहरा, अन्ननलिका, श्वासनलिका यावरती वृषभ राशी आहे, खांदे, त्याच्यानंतर फुफ्फुसे आहेत, फुफ्फुसाचा अंतर्भाग आहे, याच्यावरती मिथुन रास आहे, छातीचा पिंजरा आहे, त्याच्यानंतर हृदयाचा वरचा भाग आहे, त्याच्यानंतर आपल्या शरीरातलं कफ तत्व असेल, पित्त असेल, ह्याच्यावरती कर्क राशीचा अंमल आहे. सिंह राशी हृदयावर आहे, पाठीच्या मणक्यावर आहे, शरीरातल्या सगळ्या हाडांवरती सिंह राशीचा अंमल आहे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये दोन्ही कुक्षीचा भाग जो आहे तो सिंह राशीवरती अंमल येतो. कन्या राशीचा जो पार्ट आहे तो लहान आतडे, मोठे आतडे याच्यावरती भाग येतो. तुला राशीचा जो भाग आहे तो सगळी मूत्र यंत्रणा आहे, युरिनरी ब्लॅडर असेल, स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब आहेत, त्याचा भाग तुला राशीशी येतो. त्याच्यानंतर 8वी राशी जी आहे ती वृश्चिक राशी, वृश्चिक राशीचा अंमल जननेंद्रियाशी येतो. त्यानंतर धनु राशीचा अंमल मांडीचा भाग आहे, गुदद्वाराचा भाग आहे, त्या भागावरती धनुराशीचा अंमल येतो. आपल्या शरीरातली मज्जासंस्था पण आहे, तिचा भाग पण धनुराशीवर येतो. मकर राशी ही गुडघ्यावर काम करते. कुंभ राशीचा भाग गुडघ्यापासून ते पायाच्या भागापर्यंत म्हणजे पोटरीवरती कुंभ रास आहे. शरीरातलं रक्ताभिसरण सुद्धा कुंभ राशी दाखवते. त्यानंतर तळव्याचा भाग हा मीन राशीवर आहे. अशा प्रकारे संपूर्ण 12 राशी शरीरावर विभागल्या आहेत. आणि मग ह्या 12 राशी जेव्हा कुंडलीमध्ये डिस्टर्ब होतात म्हणजे पापग्रहांमुळे डिस्टर्ब होतात, जसं राशींची कारकता शरीरावर आहे त्याच पद्धतीने ग्रहांची कारकता पण आपल्या शरीरावर आहे. म्हणजे दोन्हींची कारकता जेव्हा डिस्टर्ब होते, एखादा पापग्रह शत्रू राशीत जातो, मग ती शत्रू राशी शरीराच्या ज्या भागावरती आहे आणि तो ग्रह जर अग्नितत्वाचा असेल तर त्या भागावरती अग्नितत्व वाढून शरीरामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि अशा प्रकारे आपल्या शरीराची बिघाड होत असते. म्हणजे कुंडली थेट तुमचं आरोग्य दाखवते. फक्त एवढंच आहे की अभ्यास करणारा जो कोणी व्यक्ती असेल, जो अभ्यासक असेल, त्याने सर्व बाजूंचा विचार करून केवळ एकाच बाजूचा विचार न करता कुंडलीचा समग्र अभ्यास करून जर त्याने निदान लावलं तर खूप चांगलं निदान आरोग्याशी आपल्या कुंडलीपासून लागतं. अच्छा सर, आता तुमच्या बोलण्यात उल्लेख आला की जर वधू आणि वराची नाडी समान असेल म्हणजे एका नाडीत जर लग्न झालं तर ते योग्य नसतं किंवा तुम्हीच बोललात की संतती प्राप्तीसाठी अडचणी येऊ शकतात. तर हे नेमकं कसं घडतं आणि मग जर समजा एखादं असं कपल असेल ज्यांची एकच नाडी असेल आणि त्यांचं लग्न झालं असेल तर मग त्यावर काही उपाय असू शकतो? शास्त्र एका नाडीचा विवाह करूच नये असं सांगत नाही. बऱ्याच पंचांगांमध्ये तसा उल्लेख आहे की एक नाडीचा विवाह टाळावा. टाळावा याचा अर्थ असा आहे की
नाडीमुळे जर संतती दोषाचे परिणाम होत असतील, नाडीमुळे जर संतती होण्यात अडथळे येत असतील, तर त्याला अनेक उपाय आहेत. 14व्या शतकामध्ये नरपती जयचर्या नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये नाडीबद्दलचं जास्त महत्व आलंय आणि तिथून पुढे नाडीला जास्त महत्व देण्यात सुरू झालंय आणि त्याचे बरेच इफेक्ट दिसतात. म्हणजे काही इफेक्ट अंशतः असे आहेत की समान नाडी असलेल्या जोडप्यांमध्ये बऱ्याचदा असं होतं की सुरुवातीला जर मुलगी झाली तर बऱ्याचदा दुसरी पण मुलगी होते असंही पाहण्यात आलंय, किंवा पहिला मुलगा झाला तर दुसराही मुलगाच होतो असंही पाहण्यात आलंय, किंवा म्हणजे अपेक्षा नसताना किंवा अनपेक्षितपणे जुळी संतती पण राहण्यात आली आहे असं पण झालंय. आणि काही अधिक प्रमाणात असं आहे की संततीला विलंब पण झालाय. म्हणजे एक नाडी असल्यानंतर विलंबाचं प्रमाण माझ्या तरी पाहण्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आहे आणि मूल होतच नाही असं प्रमाण खूप नगण्य आहे. आणि हे झालं ऑब्झर्वेशन. परंतु कोणतंही शास्त्र किंवा कोणताही जुना ग्रंथ एक नाडी असल्यानंतर विवाह करूच नाहीये असं सांगत नाही. त्याला बरेच उपाय आहेत. नरपती जयचर्या या ग्रंथानुसार नाडीपाद वेद नावाचे एक कोष्टक आहे की जे पंचांगामध्ये उपलब्ध आहे. त्या कोष्टकातून नाडीचा दोष निघून जातो का याचं पण विवरण दिलंय. आणि जर नाडीचा दोष निघून जात असेल तर त्याचा चांगला परिणाम होतो. म्हणून एक नाडी आहे म्हणून पूर्णपणे विवाह टाळणं याला शास्त्रीय आधार सुद्धा नाही आणि कुणीही त्या भयापोटी विवाह टाळण्याचा प्रयत्न करू नये. पण चांगल्या अभ्यासकाकडे जाऊन त्याच्याबद्दल पूर्ण चर्चा करून जर नाडी एक असेल तर कुंडलीमध्ये संततीचे योग चांगले आहेत का, कारण नाडीचा संबंध मानसिकतेशी नाहीये. म्हणजे नाडीमुळे वधूवरांची मानसिकता जुळत नाही असं नाही. नाडीमुळे जर थेट परिणाम संतती योगावर होत असेल तर कुंडलीतले योग पाहणं गरजेचं आहे की दोघांच्याही कुंडलीमध्ये संततिकारक योग चांगले आहेत का, ज्याचं की पंचम स्थान आहे जे संततीचं स्थान आहे. त्यानंतर गुरु हा ग्रह दोघांच्या कुंडलीमध्ये संतती देण्यासाठी पोषक आहे का. त्यानंतर दोघांच्याही कुंडलीमध्ये राहू शनी यांचा संबंध संतती विषयक स्थानाशी संतती विषयक ग्रहांशी येतोय का, की ज्याच्यामुळे संततीला अडथळे येणे किंवा स्त्रियांमधलं व्यंध्यत्व आहे त्याचा परिणाम त्याच्यावरती परिणाम होतोय का, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून सखोल जाऊन तिथे निर्णय घेणं हे चांगल्या ज्योतिष अभ्यासकाला आव्हान असतं. आणि त्या आव्हानामध्ये ते रिप्रेझेंट करणं महत्वाचं आहे. म्हणजे केवळ नाडी हा एकच विषय लग्न जुळवायचं की नाही याच्यावरती फार ताण देणारा नाहीये. सर, नाडी दोष याबरोबरच लग्न जुळवताना वधू आणि वराचे 36 गुण जुळतायत का हे पाहिलं जातं. तर हे 36 गुण जुळणं किती महत्वाचं असतं आणि काही केसेसमध्ये 36 पेक्षा कमी गुण जुळतात किंवा अर्ध्यापेक्षाही कमी गुण जुळतात. तर मग अशा वधूवरांनी मुलगा मुलीने लग्न केलं तर मग त्याचा काय परिणाम होऊ शकतो. आता हा एक विरोधाभासाचा प्रश्न आहे. 36 गुण जुळालेले विवाह सुद्धा तुटलेले आहेत. 36 गुण जुळलेल्या विवाहांमध्ये सुद्धा फार मोठे मोठे क्लॅशेस आहेत आणि ज्यांचे कधी गुण पण पाहिले नाहीयेत अशी जोडपी समृद्ध आहेत. म्हणजे ज्यांचं वैवाहिक जीवन सुंदर आहे, त्यांना मूलबाळ होण्यातही अडचण आली नाही, हा त्यांच्या सुदैवाचाही भाग म्हणू आपण. परंतु त्यावेळी प्रश्न असा पडतो की मग त्यांनी लग्नाच्या वेळी काहीच पाहिलं नाहीये, मग त्यांना त्याचे लाभ कसे मिळाले. परंतु तिथे सुद्धा आमचं ज्योतिषशास्त्र खूप चांगलं काम करतं. एखाद्या कोणत्याही नात्यामध्ये जर चांगले संबंध जुळत असतील तर त्या दोघांची विचार प्रक्रिया ही चांगली जुळलेली असते. म्हणजे समविचारी लोक एकत्र येतात, समान विचारांमध्ये चांगली आदान प्रदान होते, एकमेकांवरती प्रेम जुळतं. हे सगळं काम ग्रहांचं आहे. पाहिलं नाही हा भाग वेगळा, परंतु सुदैवाने त्यांची ग्रह एकमेकांना पूरक होती. मित्रग्रह, राशीमैत्री, ग्रहमैत्री ह्या गोष्टीचा आपोआप तो परिणाम झालेला असतो आणि दोघांमध्ये एक वैचारिक पातळी आलेली असते. तो परिणाम हा ग्रहांचाच आहे. आता राहिला प्रश्न की गुणमेलन पाहिलंच पाहिजे का. बऱ्याचदा काय होतं की सामान्य व्यक्तीला किंवा सामान्य कुंडली जुळवताना लोकांना वाटतं की चला आपण गुणमेलन पाहू. पण ज्योतिषशास्त्रामध्ये 2 संकल्पना आहेत मुख्य जेव्हा आपण पत्रिका जुळवतो त्यावेळेस. त्याच्यामध्ये गुणमेलन आणि ग्रहमेलन हे 2 महत्वाचे पार्ट आहेत. ग्रहमेलन म्हणजे कुंडली पाहणे, कुंडली जुळवणे, कुंडलीतील सगळ्या परिस्थितीचा आढावा घेणे. आणि गुणमेलन म्हणजे तारा, वश्य, योनी, ग्रहमैत्री, भ्रुकुट, नाडी अशा गोष्टी आहेत. ह्या गोष्टीमध्ये ते किती जुळतं. आता त्याच्यामध्ये जर आपण केलं तर गण हा एक विषय महत्वाचा आहे. तो देवगण आहे, राक्षसगण आहे आणि मनुष्यगण आहे. ह्या तिन्ही गणाच्या व्यक्तीमध्ये थोडीशी वैचारिक प्रधानता येते
देवगणाच्या व्यक्ती सत्वगुण प्रधान आहेत. राक्षस गणाच्या ज्या व्यक्ती आहेत त्या कुठेतरी माझं माझं म्हणण्याकडे त्यांचा कल असतो, म्हणजे स्वतःला प्राथमिकता देतात. त्यानंतर मनुष्यगणा जी गोष्टी आहे ती सगळ्यांमध्ये मिसळून की मानवी वृत्तीला पूरक आहेत. देवगणाशी देवगणाचा जर संबंध आला तर पूर्ण गुण उतरतात. देवगणाच्या व्यक्तीमध्ये सात्विकता असते. देवगण आणि राक्षसगण यांचं फार वैचारिक तत्व जुळत नाही. मग अशा वेळी ज्यावेळी आम्हाला लक्षात येतं की ही एक व्यक्ती देवगणाची आहे, एक व्यक्ती राक्षसगणाची आहे, तर राक्षसगणाच्या व्यक्तीमधले जे ग्रह आहेत काही की जे ग्रह सत्वगुण प्रधान आहेत त्यांची प्रबलता चांगली आहे का, ते मित्र राशीत आहेत का, त्यांच्या कुंडलीमध्ये लग्नस्थानावरती शुभग्रहांची दृष्टी आहे का, जोडीदाराशी कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत का, अशा सगळ्या गोष्टी पाहून मग त्यावेळेला आम्ही ठरवतो की आपल्याला इथे गणाच्या प्राधान्यतेला फार महत्व द्यायची आवश्यकता नाहीये. त्याच्यामुळे गुण जुळवताना फक्त गुणच पाहायचंय असं नाही, गुणांसोबत ग्रहमेलन फार महत्वाचं आहे. आता माझ्याकडे कित्येक माझे क्लायंट असे येतात की ते सरळ म्हणतात की 13-14 गुण उतरतायत किंवा गुण खूप कमी उतरतायत आणि आम्ही त्यामुळे हे ठिकाण बाजूला ठेवलंय. पण मी त्यांना सांगतो की ते मला सांगा, ते त्यांचं परत मी टिपण घेतो आणि चेक करतो, तेव्हा दोघांच्या पत्रिका खूप छान निघतात आणि मी सांगतो की बिनधास्त आपण पुढे जा, कारण त्यांचं गुणमेलनापेक्षा ग्रहमेलन खूप छान जुळते. आणि असे जवळपास कित्येक उदाहरण आहेत की ते छान, त्यांचं वैवाहिक जीवन सुंदर आहे. आणि विनोदाचा भाग जर केला तर माझे आणि माझ्या पत्नीचे फक्त 13 गुण जुळत आहेत. मग 16-17 वर्ष झाले आमचा कधी वाद नाही झाला. म्हणजे गुणांपेक्षा ग्रहमेलन फार महत्वाचं आहे. याचा अर्थ गुणमेलनाकडे आपण लक्षच द्यायचं नाही असाही नाही. एक नाडीचा इफेक्ट होतो, त्याच्यावरती अनेक उपाय आहेत. त्याच्यानंतर ग्रहमैत्रीचाही इफेक्ट दोघांच्याही मानसिकतेवर दिसतोच. या सगळ्या गोष्टीचा पूरक अभ्यास करूनच ठरवावं लागेल की आपल्याला त्या दोघांमध्ये पुढे जायचंय का नाही. ओके, ठीक आहे. सर पत्रिकेमध्ये आणखी एक गोष्ट जी खूप अशी इफेक्टिव्हली पाहिली जाते, म्हणजे हायलाईट करून दाखवली जाते, ती म्हणजे की मंगळ असणं. म्हणजे आपण मूवीजमध्ये किंवा सिरियल्समध्ये तर ह्या गोष्टी खूप अशा दाखवल्या जातात की मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे म्हणजे लग्नानंतर तिच्या पार्टनरवर कदाचित जीव जाईपर्यंत अडचणी येऊ शकतात. तर हे नेमकं काय असतं आणि मंगळ दोष असेल तर तो दूर कसा करता येतो? प्रत्येक ग्रहाला एक स्वभाव दिलेला आहे ज्योतिषशास्त्राने. काही सत्वगुण प्रधान ग्रह आहेत, काही तमोगुणी ग्रह आहेत. मंगळ हा क्रोधी ग्रह आहे, तमोगुणी आहे, धैर्यवान आहे. मंगळाला नवग्रहामध्ये सेनापतीचा दर्जा दिला आहे. नवग्रहांमध्ये मंगळ सेनापती आहे. एकदम क्विक ऍक्शन घेण्याची मंगळाची सवय असते आणि भावनिक तत्व मंगळाला मान्य नाही आहे. मंगळ हा प्रॅक्टिकल आहे, म्हणजे तो प्रत्येक क्रिया करण्यावर भर देतो. म्हणजे एका जोडीदाराला मंगळ आहे आणि एका जोडीदाराला मंगळ नाही आहे, अशा दोघांचं जर लग्न झालं तर एक जोडीदार की ज्याला मंगळ नाहीये तो थोडासा भावनिक असेल आणि एक जोडीदार की ज्याला मंगळ आहे तो प्रॅक्टिकल असेल. म्हणजे म्हणेल की आपण फिरायला जाऊ, फिरायला गेल्यानंतर तो इमोशनल नाही होणार. जोडीदाराला घेऊन फिरायला गेल्यानंतर तो इमोशनल नाही होणार, तो प्रॅक्टिकल राहील. आणि दुसरा जोडीदार जो आहे, मग तो पत्नी असो का पती असो, तो इमोशनल होईल, सौंदर्याभिरुची दाखवेल, त्यानंतर तिथल्या वातावरणात समरस होण्याच्या चर्चा करेल. त्या चर्चा हा नाही करणार. वैचारिक पात्रतेमध्ये मग मॅचिंग नाही होणार की आपण इथे आलोय आणि आपण कुठेतरी उदाहरणामध्ये आपण की जो आपला रोमॅन्टिक लाईफ असायला पाहिजे तिथेही विचारांमध्ये गॅप पडतो. आणि एकटा मंगळ हा इतका परिणाम करत नाही. मंगळासोबत जेव्हा पापग्रह येतो, उदाहरणामध्ये राहू असेल, मंगळ आणि राहू जेव्हा एकत्र येतात कुंडलीमध्ये त्यावेळेला दुर्बुद्धी वाढत जाते. म्हणजे मंगळ हा ऍक्शन करणारा आहे आणि राहू हा दुर्बुद्धी देणारा आहे. म्हणजे कित्येक गुन्हेगारांच्या किंवा खूप भांडण तंडे करणाऱ्या व्यक्तींमध्ये, क्रोधी व्यक्तींमध्ये, त्याच्यानंतर अनेक स्वार्थाकडेच झुकणाऱ्या व्यक्तींच्या कुंडल्यांमध्ये मंगळ राहूची युती पाहण्यात आली आहे. त्याच्यामुळे मग काय होतं की विवाह स्थान असेल, ज्याला आपण सप्तम स्थान म्हणतो, पंचम स्थान असेल, त्यानंतर लाभस्थान असेल किंवा लग्न स्थान असेल, अशा ठिकाणी जर राहूची आणि मंगळाची युती असेल तर मग त्याचा परिणाम थेट विवाहाशी किंवा जोडीदाराशी होतो. वाद होणं, त्याच्यानंतर विश्वासघात करणं, जोडीदारावर विश्वास न ठेवणं, हा भाग. आणि मंगळ जेव्हा कुंडलीमध्ये असतो त्याचे अनेक ऍस्पेक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला मंगळ ओळखायचा कसा,
लग्नस्थान, चौथं चतुर्थ स्थान, त्याच्यानंतर सप्तम स्थान, अष्टम स्थान आणि द्वादश स्थान म्हणजे 12वं स्थान. या स्थानामध्ये जर मंगळ असेल तर ती कुंडली मांगलिक असते, की ज्याला आपण मंगळाची कुंडली म्हणतो. त्यातही अनेक एक्सपेक्ट आहेत की जो मंगळ निर्दोष होतो, म्हणजे मंगळ निर्दोष होण्याचे अनेक संकेत आहेत. लग्नस्थानामध्ये जर मेष राशीचा मंगळ असेल तर तो निर्दोष असतो, म्हणजे तो मंगळ मानायचा नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर अष्टमामध्ये सिंहेचा, 12व्या स्थानामध्ये धनुराशीचा असा मंगळ असेल तर तो मंगळ सुद्धा निर्दोष मानायचा आहे. मंगळासोबत जर गुरुची पूर्ण युती असेल, मंगळावर गुरुची पूर्ण दृष्टी असेल तर तो मंगळ निर्दोष मानायचा. मंगळ जर अस्तंगत असेल म्हणजे सूर्याच्या बरोबर असेल तर तोही मंगळ निर्दोष मानायचा. म्हणजे असे अनेक एस्पेक्ट आहेत. आणि मंगळाची सत्ता जी आहे ते स्त्रियांच्या कुंडलीमध्ये वयाच्या 32व्या वर्षापर्यंत 33व्या वर्षापर्यंत असते. आणि पुरुषाच्या कुंडलीमध्ये ते 35-36व्या वर्षापर्यंत मंगळाची सत्ता असते. त्याच्यानंतर मंगळाची सत्ता ही सौम्य होते. त्यानंतर शारीरिक रचनेमध्ये शारीरिक वाढ होत असताना मंगळ हा कामवासना प्रधानता देणारा सुद्धा ग्रह आहे. की एका जोडीदाराच्या कुंडलीत मंगळ आहे आणि दुसऱ्या जोडीदाराच्या कुंडलीत मंगळ नाही, जो जोडीदार मंगळ प्रधान आहे असा जोडीदार वैवाहिक जीवनामध्ये शारीरिक संबंधामध्ये जास्त क्रियाशील असतो. आणि जो जोडीदार मंगळ नसलेला जोडीदार आहे तो जोडीदार कमी पडतो. मग तो जोडीदार इमोशनल आहे, हा जोडीदार प्रॅक्टिकल आहे. त्या जोडीदाराला भावनेची सुरुवात लागते, या जोडीदाराला भावनेशी देणे घेणं नाहीये. अशा वेळी वैवाहिक जीवनाची सुरुवात सुद्धा ही चांगली होत नाही. परंतु एका चांगल्या अभ्यासकाचं काम आहे की मंगळाला मॅचिंग कंडिशन सुद्धा त्या जोडीदाराच्या कुंडलीत असणं गरजेचं आहे. केवळ एकाला मंगळ आहे दुसऱ्याला मंगळ नाही म्हणून दोघांचं गुण चांगले येत आहेत, बाकीचे ग्रह चांगले आहेत, फक्त मंगळामुळे जर पत्रिका टाळायच्या असतील तर तसं करणं योग्य नाही. मंगळाला पूरक बाबी अनेक आहेत की ज्याच्याकडे पाहून त्या कुंडल्या मॅच करता येतात. मंगळ ज्या स्थानात आहे त्याच स्थानामध्ये जोडीदाराच्या कुंडलीमध्ये जर शनी असेल तर मंगळाला शनी मॅच होतो. अशा अनेक बाबी आहेत. त्या बाबीमध्ये जर दोघांच्या पत्रिका बसत असतील तर यू मे प्रोसीड. त्याच्यामुळे केवळ मंगळामुळेच लग्न तुटतं असं नाही, पण बऱ्याच बिघडलेल्या मंगळामुळे घटस्फोटाचं तुटण्याचं प्रमाण मोठं आहे, हे सुद्धा नाकारता येत नाही. ओके. आपण विवाह बाह्य संबंध आणि घटस्फोट या विषयावर पुढे बोलूया, पण त्याआधी असं की पत्रिकेतून अधिकतर मुला-मुलींना हे जाणून घ्यायचं असतं की त्यांचं लव्ह मॅरेज होणार आहे का अरेंज मॅरेज होणार आहे, तर मग हे कसं समजतं? लव्ह मॅरेज हा प्रेमविवाहाचा जो संबंध आहे तो भावनेशी संबंध आहे, बरोबर. कुंडलीमध्ये पंचम स्थान आपली भावना उद्दीपित करणारं स्थान आहे. म्हणजे आपण ज्याला विरुद्ध लिंगी जे आकर्षण आहे ते पंचम स्थान देतं की जे नैसर्गिक आहे, आणि सप्तम स्थान त्याला ऍक्टिव्हेट करतं. जेव्हा या दोन्ही स्थानाचा संबंध येतो म्हणजे सप्तम स्थानाचा आणि पंचम स्थानाचा संबंध येतो त्यावेळेला प्रेम भावनेमध्ये त्या त्या वयामध्ये त्या त्या ग्रहांच्या महादशेमध्ये ती व्यक्ती गुंतत असते. म्हणजे सप्तम स्थानाचा स्वामी जेव्हा पंचम स्थानात येतो किंवा पंचम स्थानाचा स्वामी सप्तम स्थानात येतो किंवा दोघांचीही युती कुठेतरी तिसऱ्या स्थानात होते शुभ ठिकाणी, अशा ठिकाणीही प्रेम भावना वाढून ती व्यक्ती प्रेमामध्ये गुंतून लग्न करण्याच्या बेतामध्ये असते. आणि चांगला अभ्यासक या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये प्रेमविवाहाचे योग आहेत का हे तपासून सांगू शकतो. यासोबतच दुसरे ग्रह पण असे आहेत की काही शुभ ग्रहांमध्ये की जे ग्रह इमोशनल आहेत, जे भावनेला प्रधानता देतात, की जसं की चंद्र आहे, शुक्र आहे, त्याच्यानंतर नेपच्यून आहे, त्याच्यानंतर हर्षल आहे, असे ग्रह भावनेला उद्दीपित करणारे जे ग्रह आहेत त्या ग्रहांचा शुभ स्थानाशी शुभ ग्रहांशी संबंध आला आणि कुठेतरी सप्तम स्वामीचा जर संबंध आला तर आपोआप ती भावना तयार होते आणि त्या भावनेत ती व्यक्ती गुंतत जाते. म्हणजे चांगला अभ्यासक थेट ही व्यक्ती प्रेम संबंधात आहे का हे ओळखू शकते. पण ज्योतिषशास्त्र एक असं शास्त्र आहे की चांगल्या अभ्यासकाचा पण विषय चांगला अभ्यासक सिद्ध करू शकत नाही. म्हणजे आम्ही जर एखाद्यावरती सौम्य आरोप केला की आपण प्रेम संबंधात आहात का, त्याला ते मानायचंय की नाही हा प्रश्न त्याचा आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल, ज्याला खूप मोठा प्रश्न पडलाय की याला सिद्धच करायचंय अशाने खरं तर ज्योतिषशास्त्राचा अभ्यासच करावा आणि त्यात यावं की खरंच संबंध आहे का. पण हे मला जेव्हा ज्योतिषशास्त्रात मी आलोय त्यावेळेला मी खरंच अचंबित आहे की इतकं शास्त्र
किती खोलात जाऊ शकतो, जितकं आपण खोलात जातो तितकं खोलात जात आहे. सर, आपण बऱ्याचदा पाहतो की अनेकांना लग्न जुळवताना अनेकशा समस्या येतात. काहींची लग्न फार उशिरा होतात. वय होऊन गेल्यानंतरही त्यांना योग्य जोडीदार मिळत नसतो. याची अनेकशी कारणं असू शकतात. परंतु अ, पत्रिकेत लग्न सहज पद्धतीने जुळण्यासाठी काही उपाय आहेत का? सर्वप्रथम अडचणी का येतात आणि अडचणी नेहमीची कारणं काय आहेत ही याचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे. हं. काही समाजामध्ये सामाजिक परिस्थिती अशी आहे, कौटुंबिक परिस्थिती अशी आहे की काही सामाजिक कारणं आहेत विलंब होण्याची, काही कौटुंबिक कारणं आहेत. हं. प्रत्येक समाजाची काही कारणं वेगळी पण आहेत. हं. म्हणजे आपल्याला समाजाचाही स्टडी करावा लागतो. बरोबर. त्यानंतर वधूवरांच्या अपेक्षांमुळे सुद्धा विलंब होतात. हं. हा एक फॅक्टर आहे. आणि ज्योतिषशास्त्राचा जर फॅक्टर चेक करायचा असेल तर कुंडलीमध्ये सप्तम स्थान, पंचम स्थान, लाभस्थान आणि तृतीय स्थान हं. ह्या स्थानाचा संबंध शनीशी, राहूशी थेट येत असेल तर राहू, शनी हे ग्रह बरंच विलंब करतात. हं. शनीचं काम आहे कोणतीही क्रिया विलंबाने करणे, हं. कोणताही परिणाम खूप विलंबाने देणे. अच्छा. हा शनीचा स्वभाव गुण आहे. हं. हं. म्हणजे शनी काय करतो की त्या व्यक्तीमधले जे दोष आहेत हं. ते दोष ती व्यक्ती जर प्रकर्षाने बाहेर काढत असेल तर त्या दोषाचे परिणाम त्याला शिक्षा देऊन, त्याला समज देऊन पुन्हा पुन्हा दाखवतो. म्हणजे त्या व्यक्तीला गिल्टी फील होतं की मला अपयश येतंय, मला अपयश येतंय. आणि चुका ह्या त्या व्यक्तीच्या असतात. हं. आणि ते लक्षात येतं की कुठेतरी आपल्या अवाजवी अपेक्षांमुळे म्हणा किंवा ज्या पद्धतशीर दिशेने प्रयत्न करायला पाहिजे त्या दिशेने प्रयत्न न करता चुकीच्या दिशेने प्रयत्न करणे, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम विवाह विलंबावर होतो. अच्छा. त्यालाच आपण अडचणी म्हणतो. हं. मग आता बऱ्याचदा असं होतं की मुलांच्या पत्रिकेमध्ये वडिलांच्या प्रयत्नांचा अभाव फार मोठा जेव्हा दिसेल ओके. तेव्हा विलंब मोठा दिसतो. अच्छा. म्हणजे पुरुषांच्या कुंडलीमध्ये रविबळ जेव्हा कमी होतं, हं. रवी हा पित्याकडे जातो. म्हणजे सूर्य पाहिला तर पिता कसा आहे, हं. कुंडलीत सूर्याची स्थिती कशी असेल त्यावरून पित्याची कंडिशन कळते की दोघांचे संबंध कसे आहेत. सूर्यबळ ज्या जोडीदाराला म्हणजे पुरुषाला कमी असेल त्यांच्या कुंडलीमध्ये विवाहात अडथळे येणं किंवा विवाहाच्या वेळी अडथळा येणं अच्छा. याचे परिणाम होतात. ओके. आणि स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये गुरुबळ असणं खूप आवश्यक आहे. हं. हं. म्हणजे कन्या गुरुबले, पुरुष रविबले आणि द्वये चंद्रबले, म्हणजे दोघांनाही चंद्रबळ खूप आवश्यक आहे लग्नाच्या वेळी. अच्छा. या बलाची आपण जर अभ्यास करून जर परिस्थिती पाहिली, कुंडलीत खरंच विलंबाचे योग आहेत का, अशा वेळी मग विलंब होण्याची कारणं काय हे फार महत्वाचं आहे. आता उदाहरणार्थ माझ्याकडे एक मुलगी आली होती. तिच्या पत्रिकेतले बरेच असे फॅक्टर होते की जे विवाहाला विलंब करतात. ओके. तुम्हाला विश्वास बसणार, पण 34 मुलांना तिने नकार दिला होता. बापरे. आणि याच्या मागचं कारण काय होतं, तिच्या सख्ख्या बहिणीच्या सोबत तिला स्पर्धा करायची होती. म्हणजे ती एक असूया म्हणू आपण, की माझी बहीण विदेशात राहते, माझ्या बहिणीचा नवरा विदेशात आहे, ते दोघं खूप मस्त लाईफ एन्जॉय करतात. ओके. त्या लाईफ बद्दल तिला जी फार चटक लागली, त्या लाईफ बद्दलचं खूप मोठं आकर्षण लागलं. हं. त्याचा परिणाम असा झाला की तिने प्रत्येक मुलांना विशिष्ट अपेक्षा ठेवूनच पाहिलं आणि प्रत्येक मुलांना तिने नकार दिला. अच्छा. आणि आश्चर्याची अशी गोष्ट आहे की प्रत्येक मुलाची तिला पसंती होती. हं. दिसण्याला मुलगी सुंदर, सगळ्या गोष्टी, पण साधं ग्रॅज्युएशन मुलीने कम्प्लीट केलंय आणि तिला मात्र विदेशातला नवरा पाहिजे. हं. त्यावेळी मी तिची योग्यता विचारली, थोड्याशा कटू भाषेमध्ये, थोड्याशा अधिकाराच्या भाषेमध्ये सांगितलं की तुझ्यातली पात्रता काय. हं. तर त्यावेळीला ती खूप इमोशनल झाली. तिला कदाचित डोळे उघडले असतील तिचे. हं. पालकांनीही त्यावेळी सांगितलं की आम्ही एवढं माझ्या मुलीला बोलू शकलो नाही. हा परिणाम त्यांच्या पालकांच्या संस्काराचा असेल किंवा पालकांच्या मानसिकतेचाही असेल. त्यानंतर तिने तिच्या अपेक्षांमध्ये परिवर्तन केलं आणि तिला ते वास्तव कळालं. त्यानंतर तिने बदल केला. पुढच्या 6 ते 7 महिने तिचं लग्न जमलंही आणि नवरा मात्र तिला विदेशातला नाही मिळाला. ओके. कारण ते योग सुद्धा नव्हते. ते मी सांगितलं होतं की तुला बदलावं लागेल, कॉम्प्रोमाइज करावं लागेल. कोणतेही नातं कॉम्प्रोमाइज शिवाय टिकत नाही. तिने तो बदल सकारात्मकतेने केला आणि तिचं खूप लवकर लग्न जमलं. अच्छा. सर, आता जसं तुम्ही म्हणालात की त्या मुलीच्या पत्रिकेत विदेशातील नवऱ्याचा योग नव्हता, तर नवरा कसा असेल हे योग पत्रिकेतून कळतात? बिलकुल बिलकुल. जोडीदार कसा आहे हे स्त्रियांच्या पत्रिकेतनं पाहण्याचे घटक वेगळे आहेत. अच्छा. पुरुषांच्या पत्रिकेत पत्नी कशी मिळेल हे पाहण्याचे घटक वेगळे आहेत. ओके. पुरुषांच्या पत्रिकेत शुक्राची स्थिती, हं. चंद्राची स्थिती आणि सप्तमेश म्हणजे विवाह स्थानाचा स्वामी, या तिन्हीच्या स्थितीवरनं जोडीदार कोणत्या मानसिकतेचा असेल, हं. कुठल्या दिशेचा असेल हं. किंवा कुठल्या विचारांचा असेल हं. हे लक्षात येतं. आणि स्त्रियांच्या कुंडलीमध्ये सूर्य, सप्तम स्थानाचा स्वामी,
याच्यावरनं लक्षात येतं की त्या स्त्रीचा जोडीदार कुठल्या विचारांचा असेल. अच्छा. कधी कधी मंगळ सुद्धा परिणाम करतो की जोडीदाराची मानसिकता कशी असेल हे पाहण्यामध्ये.